साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। 30 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हौतात्म्य दिनाचे औचित्य साधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिल्ली येथील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सरकार पुरस्कृत हस्तकांच्या माध्यमातून जो हिंसाचार घडला त्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशव्यापी एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करण्याची हाक देण्यात आली होती। त्या अनुषंगाने सोलापुरातही उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु पोलिसांनी दमनशाही करून उपोषण मागे घेण्यास मज्जाव केला। त्यावेळी पोलीस प्रशासनाचा निषेध करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले। जर सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करणार असतील तर शेतकऱ्यांचे का ऐकत नाही? शेतकरी काय मागतो आहे? शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत। भारतीय अन्न महामंडळ अस्तित्व धोक्यात आणू नका। या रास्त मागण्या मान्य करण्याऐवजी वांजोटी चर्चा करण्यात वेळ काढूपणा चालवला आहे, असा आरोप कॉम्रेड नरसय्याळम यांनी यावेळी केला। त्यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा जनतेचा दिवस, शेतकऱ्याचा दिवस, कामगाराचा दिवस म्हणून सरकारी परेड संपल्यानंतर ट्रॅक्टर परेड करण्याचा निर्णय घोषित केल्याप्रमाणे पोलिसांनी जे आकडे दिले त्या आकड्यावरनं मी सांगत आहे 2 लाख ट्रॅक्टर त्या दिवशी आले, 10 लाख शेतकरी त्या ठिकाणी आले आणि शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे 5 लाख ट्रॅक्टर आणि 25 लाख शेतकरी त्या दिल्लीच्या सीमेवर आले। परंतु शेतकरी मजदूर संघटना पंजाब मधलं ही फुटीर संघटना, त्याच बरोबरीनं दीप सिंधू हा भाजपचा एजंट यांनी 25 तारखेला कोणालाही कल्पना देता सिंधू बॉर्डरवर रात्री 9:30 वाजता लाखो लोकांपुढे सभा घेऊन त्यांनी लाल किल्ल्याला जाण्याचा निर्णय जाहीर केला। सकाळी 12 वाजता ट्रॅक्टर मार्च निघणार होतं, परंतु या दीप सिंधूनं काही लोकांना घेऊन त्यांनी सरळ लाल किल्ल्याकडे कूच केलं। मला पोलिसांना विचारायचं आहे की 12 वाजता ट्रॅक्टर मोर्चा निघत असताना, इतकं बंदोबस्त असताना लाल किल्ल्यापर्यंत जाऊ दिलं? तसं कार्यक्रम जाहीर झाला होता, परंतु सोलापूरच्या पोलीस प्रशासनाने आम्हाला परवानगी नाकारली। मोठ्या पद्धतीमध्ये या ठिकाणी दिल्लीत जे घडलं ते सांगणार होतो आम्ही, त्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो। आपल्याला सगळ्याला कल्पना आहे गेले 66 दिवस झालेले आहेत अत्यंत थंडीमध्ये, बर्फ पडत असताना, पाऊस पडत असताना लाखो शेतकरी हे 3 काळे कायदे परत घ्या म्हणून अत्यंत शांततेने आंदोलन करत आहेत। 99.99% शांततेनं त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। राष्ट्रध्वज प्रत्येक त्या ट्रॅक्टरवर होतं। 99% शांततेने द्यायलाबद्दल या सोलापूरच्या हुतात्म्याचं मार्शलाचं शहर त्यांना अभिनंदन।